महत्त्वाची आणि मोठी अपडेट, कारण शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आज रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। कोल्हापूर सांगलीतून शक्तीपीठ महामार्गाला सर्वाधिक विरोध बघायला मिळतोय। राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये आज रास्ता रोको केला जाईल। पुणे बंगळुरू महामार्गावरील पंचगंगा नदीच्या पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन त्यांच्याकडून केलं जाणार आहे। कोल्हापूर सांगलीतील हजारो शेतकरी रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। तर दृश्य आपण बघू शकतोय, पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा तैनात असल्याचे दृश्य आपण बघू शकतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। ज्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये हे आंदोलन होत आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण बघू शकतोय सातत्याने खरं तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातोय। आज रास्ता रोको केला जाणार आहे। कोल्हापूरमध्ये नेमकी स्थिती गौरी बरोबर आहे। मी सध्या त्याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी हा रास्ता रोको होणार आहे। कोल्हापुरातल्या शिरोली या ठिकाणी असलेल्या पंचगंगा नदीच्या पुलाच्या अगदी बाजूलाच हा रास्ता रोको होणार आहे। आणि त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती माझ्या मागे हा सगळा पोलीस बंदोबस्त पाहू शकताय। मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अनेक वरिष्ठ अधिकारी असू देत या ठिकाणी सकाळपासूनच दाखल आहेत। सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हे आंदोलन होणार आहे आणि त्यामुळेच या आंदोलनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आणि म्हणूनच यापूर्वी देखील अनेक वेळा आंदोलनं झाली, मात्र आता रास्ता रोको करून हा विरोध जो आहे तो या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून केला जाणार आहे। काही वेळातच या आंदोलनाला सुरुवात होईल, मात्र सध्या ही सगळ्या पोलीस बंदोबस्त ज्या ठिकाणी हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे, आपण ज्या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त आहे त्याच्या बाजूलाच आपण बघितलं तर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे, ज्यावरून हजारो गाड्या जे आहेत ते प्रति मिनिटाला जात असतात आणि तोच महामार्ग जो आहे तो आता या ठिकाणी रोखण्यात येणार आहे आणि या ठिकाणी निषेध जो आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे आजच्या या सगळ्या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कशा पद्धतीने खरं तर ही सगळे शेतकरी आज रास्ता रोको करून सरकारला याचा विरोध जो आहे तो दर्शवणार हे पाहावं लागणार आहे। शिवाय या आंदोलनाकडे देखील अनेकांच्या नजरा असणार आहेत, कारण राजू शेट्टी आणि सतेज पाटील या आंदोलनाच्या माध्यमातून आज नेमकी काय भूमिका मांडणार हे देखील पाहणं आज गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।